नमस्कार मंडळी. आज अश्विन शुद्ध पंचमी, देवीची 5वी माळ, देवी स्कंदमाता. आदिशक्तीच्या 9 रूपांपैकी 5वं रूप. सिंहासनगता नित्य पद्माश्रित करद्वया, शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. एका पौराणिक कथेनुसार तारकासूर नावाच्या राक्षसाने देवांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्या राक्षसाला असा वर होता की भगवान शंकराचा मुलगाच त्याचा वध करू शकेल. त्यावेळी भगवान शंकर हे तपश्चर्येत मग्न होते. त्यामुळे सर्व देव चिंतेत पडले. तेव्हा देवी पार्वतीने खूप कठीण तप केलं आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं. पुढे ते दोघं विवाहबद्ध झाले आणि एका सुंदर तेजस्वी मुलाला त्यांनी जन्म दिला. त्याचं नाव स्कंद म्हणजेच कार्तिकेय. या कार्तिकेयाने पुढे युद्ध करून तारकासुराचा वध केला. देवासुर संग्रामात ते देवांचे सेनापती बनले. भगवान स्कंदची आई म्हणून आईच्या या रूपाला स्कंदमाता असे म्हणतात. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान आहे म्हणून तिला पद्मासना असेही म्हणतात. ह्या देवीला 4 भुजा आहेत. 2 हातात कमळ, एक हात आशीर्वाद मुद्रित आहे आणि एका हातात शिशुरूपात कार्तिकेय अर्थात स्कंद आहे. तिचे वाहन सिंह असून ती कमळावर विराजमान आहे. या देवीच्या साधनेने साधकाचे मन विशुद्ध चक्रात स्थिरावते असे म्हणतात. ज्ञान व विवेक प्राप्ती होते, मन स्थिरावते आणि आत्मबल वाढते. त्याचप्रमाणे स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासना केल्याचेही फळ मिळते. संपूर्ण भारतामध्ये वाराणसी येथील जैतपूर येथे स्कंदमातेचे एक प्राचीन मंदिर आहे. नवरात्र उत्सवात अनेक भाविक मोठ्या संख्येने देवीच्या उपासनेकरता एकत्र येतात. या देवी सर्वभूतेषु स्कंदमाता रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मंडळी, आता इथेच थांबूया आणि भेटूया उद्या सकाळी ठीक 10 वाजता जागर देवीचा ह्या कार्यक्रमात आणि जाणून घेऊया आदिशक्तीचं 6वं रूप, देवी कात्यायनी.